जय महाराष्ट्र मित्रांनो, सगळे ब्लॅक कॉफी मारली, निघालो मंदिरात जाण्यासाठी. आलो इकडे मंदिरामध्ये. आज काही शांतता वाटत होती. मग काय बेलफुल घेतलं, आतमध्ये बघतोय तर बाई जाम गर्दी होती. दर्शन घेतलं महादेवाचं. तिकडून गौमाताचं दर्शन घेऊन बाहेरून बघतोय तर काय बाई इकडे काम चालू होतं महानगरपालिकेचं. या लोकांचा पैसा खाण्याचा सीझन चालू झालाय वाटतं. ज्या गोष्टी खराब आहेत त्या बनवायला सोडून पाहिजे, चांगल्या गोष्टी कशा फोडायच्या ते चाललंय इकडे काम. तिकडून निघालो तर बाई मध्ये रस्त्यामध्ये आपल्याकडे आद्या भेटला. भावाला हाय बाय केलं, डायरेक्ट आलो दुकानावरती गँग बसली होती. दुपारी घरी जाता जाता बोललो कास्टिक सोडा घेऊन जाऊ. ड्रेन लाईन जर चॉकअप झालं तर बाई कास्टिक सोडाचं पाणी करून टाकायचं, काम पेटवेल. घरी येऊन घेतलं पाहिजे जेवायला होतं डाळ भात लोणचं कोण नाही कोणचं. मग काय दुपारी झोपलो बाई. 6 वाजता उठलो, डायरेक्ट ज्यूस घेतला जरा प्यायला. ज्यूस मारला बाई, डायरेक्ट पार्सल खोलायला घेतलं. दुपारी पार्सल आलं होतं आपलं. आपण मागवलं होते चर्सी. क्या बोला तूने? हा माहितीये भावांना, जर्सा बोलतात त्याला. मग काय घेतलं इकडे अनबॉक्सिंग करायची. इंस्टाग्राम वरून मागवलं होतं मी. पॅकेजिंग तर चांगली होती पाहिजे. कपड्याची क्वालिटी तर मीडियम आहे भाई, पण एकदम डिटेलिंग बोलत एकदम टॉप आहे भाई. 2 मागवले होते मी. मग काय ट्राय केलं इकडे भाई. साईज फिटिंग एकदम कटिंग एकदम खतरनाकच आहे. तुम्हाला लिंक अकाउंट पाहिजे असेल तर भाई जर्सी कमेंट करा. इंस्टाग्रामचा नवीन फीचर ट्राय करणार आहे मी आज. तिकडून डायरेक्ट मग दुकानावरती गेलो भाई 7 वाजता. सुमेने पण ट्रॅक मागवली होती. मग काय अनबॉक्सिंग करायला घेतली भाई. नायकीची ट्रॅक होती, टगळे पुंगळे. लगेच तोंड लपवायला लागला इकडे भाऊ. बाय बाय.